21 मार्च 1918 पिकार्डी सेक्टर, सॉम. आम्ही सुरक्षित स्थानावरून सलग हल्ला चढवला. लवकरच त्यांचा सामना करायचा होता. त्यांच्या मशीन गन्स आमची काय हालत करू शकतात हे मी पाहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त छावण्या आम्हाला नष्ट करता आल्यात तर बऱ्या. आता मी थोडा आराम केला पाहिजे. 22 मार्च 1918 शिट्टी वाजली आणि आम्ही सुरक्षित जागेतून पुढे व्हायला सुरुवात केली. मला सगळीकडे मोठमोठे खड्डे, तुटलेली तारांची कुंपणं आणि जवानांची मृत शरीरं दिसत होती. खरं तर त्या तुकड्यांना मृत शरीरं तरी म्हणता येईल का माहीत नाही. 5 तासांच्या धुमश्चक्रीनंतर अजूनही सगळीकडे धूर पसरला होता. मला 15 मीटरच्या पुढचं काहीच दिसत नव्हतं. ती जागा भयंकर वाटत होती. जसं आम्ही पुढे जात होतो, आम्हाला दूरवरून येणारे ब्रिटिश आणि फ्रेंच जवानांचे वेदनेने किंचाळण्याचे पुसटचे स्वर येत होते. शेवटी आम्ही खंदकापर्यंत पोहोचलो आणि तिथलं दृश्य पाहून मला जवळजवळ उलटी झाली. सगळं काही कोसळलं होतं आणि मेलेली शरीरं चिखल आणि रक्ताखाली काढली गेली होती. शरीराचे काही बाही अवयव आणि जळलेली शरीरं सगळीकडे वाकडे तिकडे पसरलेली होती. तुम्हाला सांगतो, जिवंतपणी नरकाचं दर्शन घडलं आणि दुर्गंधी तर इतकी असह्य. आमच्या NCOने आम्हाला पुढच्या तुकडीसाठी सतर्क राहायला सांगितलं. मला रायफल फेकून देऊन दूरवर पळून जावंसं वाटलं, जिथे मला असे शरीराचे तुकडे दिसणार नाहीत. आम्ही सगळ्या खंदकात पाहिलं, पण कोणतीच तुकडी जिवंत सापडली नाही. पण तरीही आम्हाला रडण्या-ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. कोणालाच कळेना तो कुठून येतोय, पण संपूर्ण खंदकात तो पसरला होता, दुःख आणि मृत्यूच्या सावलीसारखा. मार्च, तारीख माहीत नाही, 1918. सगळं बदललं होतं जेव्हा मी दगडांच्या ढिगाऱ्यातून उठलो. डोकं प्रचंड दुखत होतं. संपूर्ण शरीरात वेदना होत्या, पण श्वास व्यवस्थित होता. मला दगडांच्या कोसळण्याबद्दल काहीच आठवत नव्हतं. खूप गोंधळलो होतो. जरा माझं डोकं स्थिर स्थावर झालं तेव्हा मी दगडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मी धडपडत दगडांतून बाहेर येऊन बसलो आणि माझ्या इतर सहकाऱ्यांना शोधू लागलो, पण कोणीच दिसेना. मी हळुवारपणे उभा राहिलो आणि आवाज दिला, पण काही उत्तर मिळालं नाही. मला भीती वाटू लागली. ते खंदक सोडून निघून गेले असतील का? पण कोणत्या दिशेने? पुढे की मागे? खंदकाच्या पडझडीमुळे माझ्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या दिशेने प्रयाण केलं असावं असा मी अंदाज बांधला. मी माझ्या शरीरावर काही जखमा आहेत का ते पाहू लागलो, पण फक्त थोडंसं खरचटलं होतं. मी डोक्यावरून हेल्मेट काढलं. हेल्मेटच्या मागच्या बाजूला एक खळगा पडला होता. कदाचित काही आदळल्यामुळेच मी बेशुद्ध पडलो असेन. काही हल्ला होण्यापूर्वीच इथे तोफेचा मारा झाला असावा, कारण मृत शरीर किंवा जखमी जवान कोणीच दिसत नव्हतं. असा सगळा अंदाज बांधल्यानंतर मी इतरांना शोधायला त्या धुरातून बाहेर पडलो. मी दगडांचा ढिगारा आणि खंदकाची खचलेली भिंत यातून हळूहळू मार्ग काढू लागलो. मी त्यातल्या त्यात एक उंचवट्याची जागा पाहून दूरचं काही दिसतं का हे बघू लागलो. मी थोडा अजून वर चढलो. समोर जणू काही सैतानाचं राज्य असावं.
जमीन पूर्ण राखेने आच्छादली होती. झाडावर झालेल्या युद्धाच्या खुणा दिसत होत्या. ठिकठिकाणी विझलेली आग आणि कोळसे होते. सगळं काही कोसळलेलं आणि धुराने भरलेलं होतं. मी क्षणभरासाठी ही जागा युद्धापूर्वी कशी दिसत असेल याची कल्पना केली आणि मला स्वतःचीच लाज वाटून रडू फुटलं. मी थोड्या वेळाने सावरलो आणि पुन्हा चालायला लागलो. काही मिनिटांनंतर मी एक बंकर पाहिली, जी खंदकात इंधनासाठी होती. मी लगेचच तिथे धावलो. कोणी कॉम्रेड तिथे भेटली तर पाहायला. जसा मी जवळ गेलो मला उष्णता जाणवू लागली आणि आगीच्या ज्वाळांचा आवाज येऊ लागला. बंकरने आतून पेट घेतला होता. मी पाहिलं एक जळता सांगाडा, ज्याच्या डोक्यावर अजून हेल्मेट होतं आणि हातात पिस्तूल. ते पाहून माझा धीर पूर्ण खचला आणि मी मटकन गुडघ्यावर बसलो. मला असं वाटू लागलं संपूर्ण जगात मी एकटा जिवंत माणूस उरलो आहे. अचानक मला दूरवरून किंचाळण्याचा आवाज आला. कोणी खूप घाबरून किंचाळत असावं असा आवाज वाटत होता. मी घाईघाईने त्या आवाजाच्या दिशेने चालू लागलो. निदान मला कोणाला तरी वाचवता आलं असतं. त्या दगडातून रस्ता काढत मी जसा पुढे आलो, मला शेवटी तो माणूस दिसला ज्याची बहुधा किंकाळ येत होती. तो जमिनीवर उताणा पडलेला ब्रिटिश जवान होता. मला आतून माहीत होतं की तो आता मेला आहे, पण तरीही मी त्याचं शरीर परतलं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयंकर गोष्ट पाहिली. त्याच्या डोळ्यांची बुबुळच नाहीशी होती. डोळ्यांच्या आसपास खुणा होत्या. असं वाटत होतं त्याने स्वतःच्या हाताने आपले डोळे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा जबडा सताड उघडा होता, मघाशी पाहिलेल्या सांगाड्यासारखाच. मला जवळजवळ हार्ट अटॅक आला. मी त्या प्रेतापासून दूर झालो. मी सरपटत मागे खंदकाच्या भिंतीपर्यंत आलो आणि त्या क्षणी माझी दृष्टी धूसर व्हायला लागली. अचानकपणे जोराचा वारा वाहू लागला. हे थोडं विचित्र होतं. मी भीतीने उडालोच जेव्हा मी एक अस्पष्ट असं जर्मन वाक्य ऐकलं. ते होतं, उशीर व्हायच्या आत ही जागा सोड. मी आवाजाच्या दिशेने पाहिलं. तो माझ्या येण्याच्या रस्त्यात बसलेला एक जर्मन जवान होता. मघाशी तो दिसला नव्हता. त्याचं शरीरही त्या ब्रिटिश सैनिकाप्रमाणे जखमांनी भरलं होतं. त्यातून रक्त वाहत होतं, पण त्याचे डोळे मात्र शाबूत होते. नक्की काय झालंय हे मला त्याला विचारायचं होतं, पण त्याआधीच तो मेला. माझ्या दुःखाची जागा आता भीतीने घेतली होती. मला लगेचच इथून बाहेर पडायचं होतं. मी उठलो आणि जिथून आलो त्याच दिशेला धावू लागलो. मला कसला तरी तीव्र वास जाणवला. ओळखीचा जळण्याचा वास वाटत होता. मी थांबलो. त्या वासाच्या दिशेने जाऊ की नको हे कळेना. मला त्या 2 प्रेतांच्या दिशेने तरी नक्कीच जायचं नव्हतं. खंदकाच्या बाहेरही पडता येत नव्हतं, कारण वरती कुंपणाच्या तारांचं जाळं झालं होतं. तसंही इथली कोणतीही शिडी एकतर तुटलेली होती किंवा इतकी जळाली होती की कधीही तुटेल. मला कळेना मी काय करावं. माझ्याकडे रायफल नव्हती आणि सामान्य सैनिकांकडे पिस्तूल दिलेली नसते. दुसरं कोणतंही हत्यार दिसत नव्हतं. माझ्याकडे स्वतःच्या संरक्षणासाठी काहीही नव्हतं. मी तसाच उभा होतो आणि माझी दृष्टी पुन्हा अंधुक होऊ लागली. डोळ्यांपुढे अंधारी येऊ लागली. अचानक माझे पाय जणू आपोआप चालू लागले.
त्या वासाच्या दिशेने. मानवी शहाणपणाचा चक्काचूर होत होता. मी जसा पुढे धावत होतो, मला त्या धुराच्या पडद्यामागून एक माणूस दिसू लागला. तो पाठमोरा उभा होता. त्याने जर्मन युनिफॉर्म घातला होता आणि डोक्यावर जुन्या पद्धतीचं हेल्मेट होतं. हे अशा प्रकारचं हेल्मेट वापरणं फार पूर्वी बंद झालं होतं. तो प्रेतासारखाच दिसत होता, पण व्यवस्थितपणे उभा होता. माझ्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले, तुम्ही? पण तो मागे वळला नाही. माझी दृष्टी अजूनच अंधुक होत चालली होती. मी माझं संपूर्ण लक्ष त्या माणसावर केंद्रित केलं होतं. काही क्षणानंतर मला हळूहळू पुन्हा सगळं दिसू लागलं आणि मला माझ्या भोवती खूप सारे सैनिक खंदकाच्या भिंतीला लागून उभे दिसू लागले. काही शत्रू आणि काही मित्र. त्यांनी खंदकाच्या दोन्ही भिंती आतून वेढल्या होत्या. सर्व सैनिकांच्या चेहऱ्यावर शून्य भाव होते. जबडा सताड उघडा होता. सगळं वातावरण काही वेगळं जाणवू लागलं. खूप जोराचा पाऊस पडत आहे असं काहीसं वाटलं. मला या प्रचंड ताणाखाली मरावंसं वाटत होतं. मी थकून जाऊन गुडघ्यांवर बसलो आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यांपुढे पूर्णपणे अंधारी आली, फक्त क्षणभरासाठी. आणि जेव्हा दृष्टी परत आली तेव्हा मी उभा होतो. माझ्यासमोर तो जुना पोशाख आणि हेल्मेट घातलेला माणूस उभा होता. आम्ही निर्जन जागेत धुक्याने वेढलेले होतो. त्याचा चेहरा मघाशी दिसलेल्या त्या सैनिकांसारखाच होता, पण त्याचे कपडे आणि त्वचेवर राखाडी रंगाचा फिल्टर लावल्यासारखा दिसत होता. त्याने डोकं थोडंसं तिरपं केलं होतं. आम्ही फक्त उभे राहून एकमेकांना पाहत होतो. मला माहीत नाही ते काय होतं. कदाचित युद्धातलं एखादं भूत. पण त्याने इतर सैनिकांसारखं मला का मारलं नाही हे माहीत नाही. कदाचित त्याला आम्हाला एखादा धडा शिकवायचा होता. आणि एकदम माझी शुद्धी परत आली आणि मी शक्य तितक्या जोरात तिथून पळ काढला. पुन्हा पावसाला सुरुवात झाली होती. पळून पळून पायात गोळा आला आणि मी पडलो. माझ्यात उठायचं त्राण नव्हतं. माझा चेहरा आकाशाच्या दिशेने होता आणि माझ्या संपूर्ण शरीरावर पाऊस कोसळत होता. मी श्वास तरी घेत होतो का माहीत नाही. मी बहुतेक तिथेच बेशुद्ध पडलो असेन, कारण जेवढं मला आठवतंय मी पुन्हा आमच्या जुन्या खंदकात होतो आणि माझे सहकारी मला शांत करत होते. मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. तिथे मी शॉकमध्ये गेलो आहे हे निदान झालं. तिथे काही दिवस राहून मी घरी परतलो. आज आहे 21 मार्च 1938 आणि मी विचार करतो हे जे घडलं ते खरं आहे की एखादं स्वप्न. माझ्या तेव्हाच्या कॉम्रेड्सनी नर्सेसना सांगितलं होतं की मी त्या निर्जन परिसरातून आलो तेव्हा मला शुद्ध नव्हती. मी एका वेगळ्याच तंद्रीत होतो. माझे कपडे फाटलेले आणि चिखलाने माखलेले होते. मला नंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कळलं की त्या जागेतून त्या दिवशी कोणताच सैनिक परत आला नव्हता. फक्त मी सोडून कोणालाच माहीत नव्हतं काय झालं. या घटनाक्रमात माझ्या कल्पनेचा भाग किती मला नाही सांगता येणार. त्या भागावर फ्रेंच सरकारने नंतर बंदी घातली. हेच बहुधा योग्य असावं.